नमस्कार मित्रांनो, गुप्त बैठकीचा धक्कादायक खुलासा. अजितदादा, सुप्रिया सुळे आणि तटकरे यांच्या त्या दिवशीच्या बैठकीत नक्की काय ठरलं होतं? काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचालीबाबत मोठा गॅसस्फोट समोर आला आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार हयात असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आणण्यासाठी सविस्तर चर्चा आणि बैठका झाल्या होत्या. या चर्चामध्ये केवळ संकेत नव्हते तर पुढील कृतीचा आराखडा ठरला होता असा दावा त्यांनी केला आहे. अनिल देशमुख यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 12 ते 13 बैठका पार पडल्या होत्या. यातील शेवटची आणि निर्णायक बैठक ही जयंत पाटील यांच्या घरी रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होती. या बैठकीला 8 ते 10 प्रमुख नेते उपस्थितीत होते. विशेष म्हणजे यानंतर अजित पवार, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांची वेगळी स्वतंत्र बैठकही झाली होती. असा धक्कादायक खुलासा देशमुख यांनी केला. काय करायचं, कसं करायचं, कुठं करायचं आणि केव्हा करायचं सगळं ठरलं होतं. अगदी 12 तारखेने निश्चित झाली होती असं ते म्हणाले. देशमुख यांनी असंही सांगितलं की या सर्व चर्चेची माहिती शरद पवार यांनाही देण्यात आली होती. पवार साहेबांचं वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांना मानसिक ताण नको की अजित पवारांची भूमिका होती. दोन्ही पक्ष एकत्र यावेत हीच अजित पवारांची शेवटची इच्छा होती असा दावा करत देशमुख यांनी तरी इच्छा पूर्ण करायचं आवाहन केलं आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनिल देशमुख यांनी त्यावर सक्षम प्रतिक्रिया दिली. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री झाल्या याचा आनंद आहे, पण दुःखवाटाच्या काळात शपथविधीची लढाई घाई करायची गरज नव्हती असं ते म्हणाले. साताऱ्यातील तरडगाव इथे अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर देशमुख यांनी ही माहिती माध्यमांना दिली. या खुलाशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील एकत्रीकरणावर आणि सध्याच्या राजकीय घडामोडीवर नवी चर्चा सुरू झाली आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.